राम राम शेतकरी बंधूंनो, काय चाललंय? पाहत असताना देव सूर्यनारायण उगूनवर आलेत आणि आपल्या गोठ्याचा व्हिडिओ सुरू केलाय. तर शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदी दिवसाची सुरुवात ही स्वच्छतेने केली पाहिजे. बघा, स्वच्छता ही गोठ्यात असली पाहिजे. तुम्ही बघताय आपल्या गोठ्यात पहिल्यांदा सकाळ सकाळ उठल्या आधी झाडून घेतलं जातं. तुम्ही सुद्धा तीच करत जा. जर गोठा स्वच्छता असेल तर आजार होत नाहीत. त्याच्यामुळं स्वच्छता ही पाहिजेच. यांना सकाळ सकाळ हरभऱ्याचं बुसकाट आणि तुरीचं बुसकाट खायला असतं. ही खात्यात बघा. झाडून झाल्याच्या नंतरचा दिनक्रम येऊ आपला. पण मित्रांनो, गोठ्यात स्वच्छता ही 100% असलीच पाहिजे. तुम्ही बघताय मस्त मध्ये ही कोटा जातीची शिळी आपल्याकडं. ही गावरानी, ती पण गावरानाची, पण जरा कोटामधून क्रॉस आहे. तिकडे एक बांधली, ती जरा मारी ती म्हणून ती बांधूनच असते कायम. ही पाट गाभण आहे बघा मित्रांनो. अशा प्रकारे सकाळ सकाळ दुसरा कार्यक्रम म्हणजे ही कोकऱ्यांना दिली जाणारी खादगी. मित्रांनो, तुम्ही बघत असताना कोकर बोकड पाट ती गबी एकत्रच खात्यात. बोकड करतो वाढणं जरा, तर त्याच्यात पत्री पेंड आणि गहू असं टाकलं जातं. ती खात्यात. थोडं फार शिल्लक राहतं, परत फिरून येऊन खात्यात ती. तर असं हाय मित्रांनो, स्वच्छता ही पाहिजे. छोटासा आपण शेळी पालन केलेलं आहे. भविष्यात अजून आता वाढवत जायचे आपल्याला. पण एक खट्या 50 आणण्यापेक्षा आधी 1-2 आणीत चला, अंदाज येत चलतो आपल्याला. तर विषय 1-2 आणण्याचा तुम्हाला सांगतो. लोकांचं आजचं शेळी पालन करायचं चाललंय नियोजन, तर त्यांच्या डोक्यात काय आहे, मी 100 शेळ्या करणार. एक खट्या 100 शेळी पालन करायचं, 100 शेळ्यांचं. आणि तुम्हाला त्याच्यात अंदाज हा 10% बी नाही. तुम्ही तवरच 100 शेळ्यांचं नियोजन, 50 शेळ्यांचं नियोजन, 50 मागं इंस्टाला रील बिल बघतात. 50 शेळ्या असल्या तर त्याची प्रत्येकी शेळीला 2-2 करडं येतं. असं काय बी बोलून ऐकून म्हणजे वाचून ही आपल्या पैशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या जोरावर आपण 50 शेळ्यांची 100 करडं म्हणजे असं प्रत्येकी करडू 10,000 म्हणजे एक खट्या आले 10 लाख. ही चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला एक शेळी घेतल्याच्या नंतरचा तिचा खर्च, तिचा अंदाज, दुखणं ही पण तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्ही नुसतं जर शेळ्या करायच्यात, मला त्यांना खायला काय आणायची, सगळ्यात आधी शेळ्या करायच्या आधी तुमच्याकडं 4 महिन्यापूर्वीच तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. 3 ते 4 महिन्यापूर्वी. नाहीतर परत इकडं तिकडं हिंडावं लागतं चाऱ्यासाठी. त्याच्यामुळे शेळी पालनात चारा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्हाला शेळी माझ्यावर कशी ती ही पण गोष्ट माहिती पाहिजे. तर बघताय मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गोठ्यात स्वच्छता केलेली. स्वच्छता करून ह्यो आपला मोठे आहे ते दूध बीत पितोय. आता बघत आहे कोकऱ्याची पेंड बाद झाली. आता ही बी थोडी बास करते, कटाळूच तर असते, बऱ्यापैकी दिली जाते. अशा प्रकारे इथं गाया बिया बांधतो आपण. सुरुवात आहे, पुढं मागं कप्पे अजून वाढवायचे ह्याच्यातच आपल्याला. तसं तुम्ही पण नियोजन करा. आता 1-2-3 महिन्यानंतर ऑनलाईन फॉर्म चालू व्हायचेत बघा. फॉर्म याचे चालू व्हायचेत की शेळी पालन म्हणजे याच्यावरती कर्ज मिळणार तुम्हाला, शेळ्या मिळणार. ह्याचे मे-जूनच्या दरम्यान फॉर्म चालू होत्यात. तरी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. म्हणजे काय होईल मित्रांनो, तुम्हाला जेव्हा शेळी पालनाचं कर्जाचं ही व्हायचंय तेव्हा तुम्हाला अर्ज सुटायचा आहे, तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे कळन बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगत चला. म्हणजे कसं तुम्हाला काय लागते ती मी पूर्वीच जाईन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांविषयी माहिती, थोडक्यात
जर कुठं काही दुखायला लागलं, लिव्हर टॉनिक कोणचं यांना मिनरल मिक्सचर बी दिली पाहिजे. या अशा गोष्टी इथं बऱ्याच बारीक सारीक ते आपण कमेंटद्वारे सांगत चालणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.